बैल मानदेशी खिलार आहे. आपल्याकडची स्थानिक जात आहे. दवाखान्यात कधी जाता का नाही? कशाला गेलं नाही, कुठली ओळख नाही काय नाही, दवाखाना नाही काय कधीच नाही. नाही. म्हणजे अन्न नलिकेचं जेवढं आजार आहे तर गायच्या गोमूत्रानं क्लिअरच होणार. तर बाजूला मालकांना दाखवू दे, दाखवतोय मला. बैल असावं तर असा असावा, बैल बघण्यासारखा आहे. आणि आपल्या गायला एक खोंड व्हावा असा, हा एक असा निश्चय आहे त्या दिवशीपासून. ही पोरं लय नाजूक झाली हो, बघा की. नाजूक म्हणजे आई बापाला काढते पोरगा काय मी काय वागच मार. आमच्या वेळेला काय म्हणजे जातच करायला बैल घे मसरे हे तिकारने बघितलंच का, काय खायला नाही, शरीर काय करते बघायचं. तर ते त्याच्यापेक्षा चांगलं चालतंय, हे दुधाचा परिणाम आहे. आज आपण रहमतपूर मध्ये आलोय. रहमतपूर मधले खिलार गाय बैल बघायचे. बघूया आता किती गायी आहेत, किती बैल आहेत, किती जागरूकता आहे. नाव काय हो तुमचं? रामचंद्र मुकुट चव्हाण. चव्हाण. गाया तुमच्या किती गाय आहेत? 15-16 आहे ते, बार लहान मोठे. या 2 गाया बाहेर आहेत तुमच्या. इलाज म्हणजे स्वतः करायचं सगळं. तेल सुद्धा कुणाला काढायला लावायचं नाही, वैरण टाकायला लावायचं नाही, काही करायला लावायचं. एकट्यानं झालं पाहिजे. आधी होईल एवढं दूध निघेल ते एकट्यानं संपलं पाहिजे. घरात लागेल सगळं वापरायचं नाही. विक्री काय नाही. विक्री काय नाही. ते 5-6 लिटरपेक्षा जास्त रोज असतात. 5-6-10 लिटर. मग जेवण जातं का दूध पेल्या? जेवण नाही जेवलं तरी चालतं, काय खाल्लंच पाहिजे असं काही नाही. आता तर मग 8 दिवस जेवलंच नव्हतं, काहीच खात नव्हतं. 8 दिवस? हो. मग दुधावरच? दूध बी नाही. दूध बी नाही. काय खायला नाही, शरीर काय करते बघायचं. तर ते त्याच्यापेक्षा चांगलं चालतंय, हे दुधाचा परिणाम आहे. धाप लागत नाही, काय होत नाही, शरीराला श्रम वाटत नाही. आता एवढी 8-10 तास काम करायचं लाकडाचं, तर तिथे श्रम वाटत नाही. ह्या दुधाचाही परिणाम सहज होत जाते ती कामं. सहज होते त्या? सहज होते. आणि ती कटाळा आलाय, आता काय उद्या बघून म्हणी सोडलं की त्या नागागत चपटे उभं राहिला. म्हणजे ह्याचं वैशिष्ट्य आहे ते. दवाखान्यात कधी जाता का नाही? कशाला गेलं नाही, कुठली ओळख नाही काय नाही, दवाखाना नाही काय कधीच नाही. नाही. इंजेक्शन बी नाही, ती कोरोना नाही काय नाही. म्हटलं होऊन दे, झाला तर मरून दे गेलं चालेल. म्हणजे कसं प्रतिकारशक्ती बी एवढी आहे ह्याच्यात. ताण भूक हे ती जास्त त्रास देतच नाही. त्याला खाल्लं पाहिजे. माझं डोळं पांढरं झाले. 8-8 दिवस नाही खाल्लं तर ती कामं सगळी होत जाते. हाय असं राहणार? हाय असं राहणार. फक्त पाणी लागेल तेवढं प्यायचं, दूध बी प्यायचं नाही. पाणी पाहिजे. पाणी प्यायचं. मग उलट त्याच्यापेक्षा चप्पळ होतंय काम. बरोबर. आता सतत हवा घ्यायची बी जास्त आवश्यकता भासत नाही. गायमुळेच ना हे गायचं विषय वैशिष्ट्य आहे ती, आहे ना. आणि त्याच्यामुळे तर शेवटी एवढा खर्च करून काही नाही विक्री काही नाही. मग खर्च कशासाठी करायचा? आपल्याला पाहिजे ती होते ना, पाहिजे ती कमवायची तयारी आहे. लाकडाच्या धंद्यात बी स्वतःच्या ह्याच्यावर कमवायचं, ती घरच्यांनी द्यायचं, मग आपण बघायचं असतं नाही. काय असेल मग काय बी जरी खर्च झाला बाबा 1000 रुपये दिवसात झाला आणि खाल्लं तरी आपली 2000 कमवायची तयारी आहे. म्हणजे आरोग्य ती महत्वाचं आहे. म्हणजे तत्परता ही महत्वाची आहे. हे सगळं गायांमुळेच ना. गायामुळेच आहे. आणि त्याच्यामुळे तर ठेवली ती पहिल्यापासून ती कधी कामाची थकाव, काम संपल्याशिवाय सुट्टी नाही. जेवतो आता उद्या बघू चालणार नाही. रातचा हाक मारेल लगेच उठून लगेच कामाला लागलं पाहिजे. नाही तर ते आळस देत बघू आता सकाळनं अंधार झालाय, ते कुठे बी हात घालायची तयारी. हातात काय आलं तरी ते फिरवून टाकायची तयारी. हो. पोरं कुस्ती धरते ते का तुमच्याकडे? कुस्ती मी सुरुवातीला झालं, मी व्यवसाय करतो 75 सालापर्यंत 2-3 वर्ष. त्यावेळेला काय जोड नसेल त्याबरोबर उठायचं. आणि त्यावेळेला एक शेक दिलं म्हणजे लई झालं. ज्याला जोड नाही त्याच्याबरोबर खेळ नाही. ते बाकी ते कुस्ती लावा माझी आमकं करणार तसलं नाही. कोण नसले की त्याला हात आडवा करायचा 8 वाटतं. त्यानं काय 2 मिनिटात कुस्ती, 3रा मिनिट लागणार नाही. धरेल तिथं आवळून त्याला बाहेर बांधल्याकडे ठेवायचं. मग मोठ्या कुस्त्या कितीपर्यंत गेल्या? मोठ्या म्हणजे औंधा त्यावेळेला कुस्त्या व्हायच्या मोठ्या. त्यावेळेला सुद्धा शेवटची कुस्ती असायच्या. औंधा बी ह्या गायत्रीजीचा सासरा होता त्यावेळेला. त्यावेळेला मी कॉलेजला सासऱ्याला सायकलवर येऊन जाऊन करत होतो. सातारवरनं? हो. सायकलवर कॉलेज झाले. कितपर्यंत झालं शिक्षण? BA झालं. BA झालंय का? हो.
मग नोकरी केली का नाही? नोकरी काय परवडणार, एका दिवसाला पोरायचं नाही. त्यावेळेला मंडळी बी होती, ह्याला शिक्षिका होती, तेव्हा 90 रुपये पगार, सुरुवातीला 80 रुपये महिन्याचा. म्हणजे आता तू नोकरी करून काय करणार, ही धंदा तो सांभाळून इथं विक्री फक्त लाकडाचा मोठा व्यवसाय. म्हणजे मी आपलं रानात बघीन, शेती एक 10 एकर होती, लहान भाऊ होता लहानच, म्हणजे माझ्यावर जबाबदारी पडली 80 सालापासून वडील वारले. ती शेती 10 एकर सांभाळायची, धंदा सांभाळायचा, घराची बांधकामं घ्यायची, लाकडं उभी घ्यायची, आडवी पडलेली बी घ्यायची. इतकं त्यावेळेला लाकडाला गिराय की पैसे घेऊन मागं लागायचे. मग काहीकडे किती बी खाल्लं, गयाने खाल्लं, मी खाल्लं तरी काय फरक पडतो, पैसे काय कमीच नाही. नोकरी करून काय करणार? नोकरी कधी डोक्यात बसली? नोकरी बसली मी एका दिवसाला पुरायचं नाही म्हणून नोकरी आपली ह्या खाण्यानं. आणि मग नोकरी करून करायचं काय? बरोबर. मंडळीची म्हणजे तुझ्या इथे राखाण जरी केली तरी बाद झालं म्हणतो, तू काय करू नको ते फक्त. शिक्षकेची नोकरी सोडायला लावली, तुम्ही लगेच राजीनामा दिला. लग्न झालं की राजीनामा द्यायला लावला. तुझ्या पगार एवढं कोण बसाय मोकळा आहे? तुझी शेती सांभाळायची कशी, धंदा सांभाळायचा, तू गुरं सांभाळायची. आणि ही बी स्वतः कपडे काढून झालं पाहिजे. रानात जरी गेले की मजूर आहेत ना, त्यांच्या अगोदर निघाले पाहिजे, मग सुरू. आता तुम्ही आखाड्यात उतरताय म्हणजे तर न जायचं. त्याला काय लगेच शिकवायला जायचं म्हणजे की लगेच कोणा जिम मध्ये जात होतो, तिथे बी कोणी आपल्या पुढे कायम करीत नाही. वेटलिफ्टिंग सगळ्या प्रकारचा व्यायाम, असं करायचं, वळायचं, बायानं दाबायचं, पायाने फेकून द्यायचं. सगळ्यापेक्षा एक नंबर आपला झाला पाहिजे. त्यांनी असं करायचं, बाबा हे कसं तुम्ही तिकडे या म्हणजे सांगतो. म्हणजे प्रत्येक त्या मशीनवर ते शेवटचं ते 200 पाऊंडापर्यंत ती काय सहज लाकडं टनानं हालत होती. म्हणजे त्या मशीनचं जेवढं वजन आहे ते सगळं उचलायचं. सगळं त्याचं काय सगळं गदा गदा हलवून सोडायचं त्याच्यात. गदा गदा हलवून सोडायचा. अरे ही पोरं लय नाजूक झाली हो, बघा की. नाजूक म्हणजे आई बापाला काढते पोरगा काय मी काय वागच मार. आमच्या वेळेला काय म्हणजे जातच करा बस घे मसरे हे तिकारनं बघितलंच का बरं का. मग तिथे राहण्यात गेल्यावर काय बी खातो मी, किती बी खा, काय बी खा, पण काम झालंच पाहिजे. म्हणजे वडिलांची बी ही पण दूध बी भरपूर असायचं. रानात गेले काय सगळ्या वस्तू, लगेच काय रानात गेले की महव त्यावेळेला लगेच झाडावर गेलं की ते महव काढायची की खायची की कातवड्याच्या पुढचं काम. आताचे पोरं काम त्याचा आईबापच करून देत नाही. आई बापाला मी काय होते पुरा असला पुरा का होती का या काय करायचं म्हणतो आई बाबा वाटतं मोठवाड झाला मी माझी महिना लय कामदार निघेल आणि तू तर म्हणतो काढलं कशाला. बाबा पुढच्या पावरीतला आता आमच्या आजोबापासून मी तर 3 पिढ्या बघतो की गाय आमच्या घरी होत्या आणि ते पहिल्यापासून दूध ही गाईचंच दूध. हे आपले सगळे सबस्क्रायबर आहेत रहमतपूरचे, आणि रहमतपूरच्या दावणी दाखवणार आहेत. एका 2 जरी गाय असली तर त्याला ते पोरगा बघील, बायको बघील, ते हे करील असलं की. आता मी आता ही परिस्थिती आताची हीच आहे. झोपायला इथंच असतं मग गायांच्या ह्याच्यातच झोपायचा. बाहेर आत कुठे गोट्यात कुठेही पडायचं आहे ना, गोट्यात कुठे पडायचं, कुठे खाट बी पाहिजे असं काय ना, कुठे इथं बाहेर टाकलं तरी. की आता ही गोमूत्र भरून ठेवलंय, ज्याला पाहिजे ते घेऊन जात आहे ना. असंच पैसे काय नाही त्याचं काय म्हणजे त्याला लागेल, शेण लागेल, ते गोमूत्र लागेल, ते धार्मिक विधी सगळे काही जास्त प्याला बी येतात सकाळी जास्त. इथं प्याला पण येते त्या. म्हणजे रहमतपूर मध्ये जर कोणाला गोमूत्र पाहिजे असेल कधी बी येऊन घेऊन जायचं आहे ना. इथं असं भरलेलं आहे, कधी बी घेऊन हाताने घेऊन जायचं. घेऊन जायचं आणि प्याज असले गरम करून सकाळी पेते. चांगली आता पुढे काय झाली, शिक्षणाला अतिरेक महत्व दिले. अतिरेक महत्व दिलंय शिक्षणाला. बाबा म्हणते ते. अरे बाबांना बा किती नॉलेज आहे. लोकांनी ना अतिरिक्त महत्व दिलंय शिक्षणाला. आता कुठे जाणार? जाधवांच्या गोट्यात. जाधवांच्या गोट्यावर जायचं आहे रहमतपूर मध्ये. असं किती गोट्या होत्याला? 5-6 होणार. 5-6 होणार. हा बघूया. हा हा सोन्या बैलाची पैदाशी कालोड आत्ताच झाली. ते बघ तू त्या कर्नाटकातनं गाय आणले पहिला रो. आणि ही कोणाचे? पहिली ती खोंड झाली तिला, ती दुसरी सोने नाही का विपुल ड्रायव्हर, त्याचं सोने दाखवलं तिची पैदाशी.
ती दुसऱ्या वेताचे हो दुसऱ्या दोन येतं झाले. पहिल्या येताला खोंड झाले, दुसऱ्या येताला काहींची ती गाई. तुम्ही मालक नमस्कार. नमस्कार. गय बाहेर आहे हो तुमची. हा कोणी का आणले या की जवळ इज्जतच्या पुढचे इज्जतच्या पुढचे कोंडीचे तिकुंडीचे हा विजापूर बसले. कुठल्या जाती तिथे हे आता काय म्हणतात धनगर खिलार. हा चराई जाते का नाही नाही बाहेर नाही काढत बाहेर आपलं हौसानं कधीतरी फिरवून आणतो आपलं. सणक फिरवून. हा. अमर जाधव यांच्या जातीवंत गया अमर अशोक जाधव. अमर अशोक जाधव गयाच्या जातीवंत आले ते या कर्नाटक बॉर्डरीवरच्या दिसते त्या साईडच्या गायाच्या पैदाशी जोरात पडणार ह्या गायांच्या. जातीवंत गाय काय असतात ते आहेत. हे वासरू गिरणात गावलेलं हो या गाईच. या गायचं काय ते पण कालवड लय भारी कालवड पण गिरणात गाव. ते एक टॉपची कालवड आहे. आणि हे कोण ती जागा कोण पण भारी आहे. आपला सबस्क्रायबर आहे आपली वाट बघतोय रे मध्ये. कुठं आहे तुझी गाय कुठं आमची गाई इकडं असते. तुझी गाय दाखव आधी मला. गाई का तुझी गाय दाखव. चांगलं मालकांना दाखवू दे बाबा तुम्ही मध्ये मध्ये काय बोल नका. चल बाजूला मालकांना दाखवू दे गाय दाखवतोय मला. ठीक आहे या धुतलीस का नाही टाइम नाही. टाइम नाही भेटला. किती येतात जे 4-5 असेल ना. किती गाय आहेत एकच. एकच आहे हो. आणि एक कालवड. हो. काय काय करतो गाईचं काम. आईचं शेण काढलं मगाशी. हा कधी कधी शेण काढायचं. हे टाकायचं तेवढंच. वैरणी पाणी बिणी पाचतो का नाही. पाणी कधी नाही ते जवळ येऊन देत नाही. जवळ येऊन देत ना. मग लांब लांब काय असेल त्या हो. व्हिडिओ बघतो का नाही रे आपल्या. हो बघतो की. सगळ्या हो कशा असतात त्या. भारी असते त्या. भारी असतात त्या. कितवीत आहे. चौथीत. चौथीत आहे. हो. मग खिलार आवडते का तुला. हो. आवडते ना का जर्सी आवडते. सबस्क्रायबर बी केले ते. अरे तुला खिलार आवडते का जर्सी. खिलार आवडते. खिलार आवडते. वडूज मध्ये भेटला होता काल का परवा भेटला होता. परवा. मला म्हणला माझा पण चॅनल आहे 50 व्हिडिओ टाकले ते 20 सबस्क्रायबर आहेत अजून मला वाढवायचं आहे. मला शिकवा व्हिडिओ कशा बनवायच्या. तर आता आहे ना तुला दिवसभर फिरायला लागेल माझ्यावर. बरोबर. न मग तुला शिका मग कळल की काय असं व्हिडिओ बनवायचे काय टाकायचं काय नाही टाकायचं आहे ना. मी तर 4 वाजेपर्यंतच आहे. मग नंतर आता पुण्याला चाललोय ना. पुण्याला चाललं. हो. आणि व्हिडिओ कसल्या टाकतो तू. टाकतो असेच. मला प्ले बटन हे लय आवडतात. हा आता प्ले बटन कधी भेटायचं रे. आताशी 20 सबस्क्राईब तुझं. हा मला आवडतात कधीतरी होणारच की. कधी त्यातले 15 तूच केला त्याला सबस्क्राईब. हा ते तसं केलंय की. मग बाहेरच किती 4-5 तरी आहेत का. आहेत ना. 4-5 नाही 10 आहेत बाहेरचे. बाहेरचे 10 आहेत आणि तू 10 केलेत का. हो. हा मग तू 10 केले तर बाहेरचे 10 आहेत. असे 20 सबस्क्रायबर आहेत त्याचे. पोरगा हुशार आहे. किती चौथीत. हो. चौथीतला आपला सबस्क्रायबर आहे. तुम्ही आत्ता येताना कशात ना आला. मी ठीक आहे ह्याच्यावर आलो. त्यांचीच गाडी आहे. माझीच गाडी आहे. घरीच बस हा बाई. विघ्नेश चल बस बस माग बस की बारकायची आता मोठा झालायस की. हा येतोय ना सर बसायला. हा मला येतोय बसाय. तू बसलायस का बघा. विघ्नेशला कोण घेत नव्हतं रे. मी घेतला विघ्नेश तुला.
बैल तुमचा आहे? एकच आहे? काल विकला का? काढा घे. तो का विकला? तो का विकला? हा चांगला होता ते बी. मग आता ह्याच्या जोडीला गावायचा का तुम्हाला? जे जोडीला का हुडकायचा की. आता असला बैल कुठं हो भेटायचा हुडकून? दरवेळेस असली सांगते की कर्नाटक इकडे. हा भेटणार की. भेटणार? हे तुमच्या डोक्यापेक्षा मोठा आहे. भेटताना काय नाही. तो कोणीकडनं आणला हो? तो आम्ही विजापूरच्या तिथून आणला होता. विजापूरच्या तिथनं आणलाय. हो. काय किमतीची खरेदी होय? तो आम्ही आणला 90,000. 90,000. हो. किती वर्ष झाली? आता त्याला 1.5 महिना झाला. 1.5 महिना झाला. 1.5 महिना झाला. खराब होता पात्र. हा ते खराब होता. तयार केला पेक्षा डबल झाला आमचं. झाला. बाकीचे बैल अजून होतं की एक काल विकला. काल हा. सुरू कवट्याच्या मग काय व्यापार आहे तुम्ही? नाही नाही काम करायचं. आलं पैसे तर द्यायचं. हा. काम करत करत द्यायचं. मग ह्यो कितीपर्यंत द्यायचा? ह्यो द्यायचा 6 लाख आलं तर द्यायचं. द्यायचा? बाहेरचं. अरे पोरांना पण नाद आहे बरं का आता बैलांचा. हे बघ आले ते बघायला. नवीन पोरासने नाद लागला. नवीन पोरासने नाद लागला. फक्त मधल्या पिढीला नाद नाही. मधल्या किती एक 30 ते 60च्या घरातल्या मधल्या पिढीला नाद नाही. मग तुमच्या वयाची जी आहे ती का? आमच्या वयाची ती त्यांना बी थोडासा अधिकारचा नाद आहे. हा आमच्या अगोदरच्या. आमच्या तुमच्या नंतर जी आमच्या नंतरच्या पिढीला नाही ना. नाद. आता नवीन पिढीला हा. जे शर्यतीमुळे आता डायरेक्ट तुमच्या नंतर ह्या पिढीला त्या पिढीला 20 वर्षाच्या गॅप नंतर हा. नाद लागला. मध्ये 20 वर्ष मध्ये येते का नाही हा. ती बिन नादी जन्माला आली. बिननादी जन्माला आली. ती त्यांचा वेगळाच नाद लागला हा. तसली. आता तुझं गाव कुठलं? साप. साप. सापवर ना आलाय बघ. आता हे फक्त आपण आलोय हा. आणि आपल्या व्हिडिओ बघतो तो होय. आणि मी येणार आहे कळालं त्याला तो सापवर ना आला आला. असेल. हा, मग एवढा नादी आहे ती पोरं. थोडे माणसं लोक आहेत ते थोडे मुलं आहेत. अहो आताची ह्यांच्या वयाची मुलं असला नाद नको म्हणते. ते मोबाईल ही हा फिरायचं खेळायचं असलं त्यांना मग शिक्षण नाही हो, शिकवलंच नाही कोणी. ते कसं असते घरात थोडंफार असलं हा. जरा सवय बिव असलं की लागते सवय थोडीशी. घरात पाहिजे ना आधी थोडंफार काय. थोडंफार. बैल आवडला का रे तुला? हो आवडला? मला बी नादी. तुला बी नाद आहे? मी आत्तापर्यंत 10-12 अड्डे बघितले असते. 10-12 अड्डा बघितला. हो. बरं नेला तुला. आमच्या वडकीत असतात की अड्डे. आता 3 तारखेलाच आहे. मग जाणार आहे का वडकीला? हो जाणार आहे ना? हो. एक गाय आहे. ही गाय स्थानिक आहे. मग ही जी आई आजी हिथल्या जायच्या हो इथले आहे का ना? हो बरोबर आहे. मी ओळखलं का नाही? हे तुमच्या पिढ्याने पिढ्या चालत आलेली गाय का? हो पहिल्यापासून गाय आहे. मग रहमतपूरची जे स्थानिक जात आहे का नाही हा. त्या जातीतली ही गाय आहे. हा पहिल्यापासून आहे. पहिले म्हणजे अशी काही बाहेर ना आलेली गाय नाही नाही कुठून नाही. ही जी आजी इथलीच आहे. आई सगळ्या इथले. इथले जायचे ते सगळ्या बाकीच्या देऊन टाकले अशाच माणसाचे सांभाळायला. हा आपल्याला होईना जे म्हणले एकच ठेवली. एकच ठेवली आणि चांगलीवाली ठेवली. हा चांगली ठेवली. ही जी पैदास काही हो हिच आहे ह्या गायचं. ही सिमेंटची पैदास ही आहे. शिमेच आहे वासरू. हा आणि आता बैल जावलाय महिना झाला आता. मग काय ते आता दाखवला का? हा 1 महिना होऊन गेला कम्प्लीट. पण सिमेंटच्या पैदाशी नाही ते बऱ्या पडत नाही त्या पडत म्हणूनच आता बैल जावला ह्या बाजूला. म्हणूनच बैल धावला. मग काय आलं तुम्हाला? हा म्हणलं हे काय एवढे बराबर हे नाही. बरोबर नाही काय कामाचं नाही. म्हणून शेने आपलं म्हणलं बैल जे हे आहे का नाही विपुल हा त्याच्यापाशी बैल चांगले आहेत हा ते जावला. मग विपुलचा दाखवला. हा सोन्या का? कुठला पण ते पोरगा घेऊन गेला होता आमचा ना. सोन्याचा असेल. हा चांगला बैल आहे तो. हा केलं काय ते चांगलं काम. हो हे गावताची बैल. हा हे कोणाची बैल? विकास माने. विकास माने हो. यांची बैल आहे ते अवताची. एक जोड आहे रहमतपूर मधला अवताच. मोजून 1-2च जोड असतील नाही तर नाही. हा आवताची म्हणजे असतील कामासाठी. अवताची बैल कमी येते त्यातली ही 1-2 जोड आहे. बैल कोणाचा हो? मास्तरचा.
बैल जोरात सांभाळा. बैल त्याला आता बैल मेल्यापासून एकच बैल राहिला हां हां त्यामुळे त्याला काम नाही धाम नाही. बरोबर एकटाच राहिला म्हणून निवांत. हो ही बैलगाडी तुमची? हो बैल होती दोन. 2 बैल होती हा. धक्क्याला लावली मग आता? आता लावली पाहिजे गावचं सगळे आहे ती. अहो तो सगळे आहे ते हो दाखवा की आम्हाला. ते काय पुरी फरांडी त्यातच आहे. त्यातच सगळं भरून ठेवलंय हा. बिजुनी कुरी फरांदी हे कालवड भारी आहे. हे मला बघू दे कालवड. किती महिन्याची आहे? पास केला होता ना. किती आहे? 1.5 वर्ष. 1.5 वर्ष हा म्हैसूरी क्रॉस आहे. म्हैसूर सलगर जातीतला ही. नाही हा? सलगरचं नाही. हे उभं शिंग निघली बघा. हो. शिंग उभी निघली म्हैसूरी गत. ती इकडचीच आहे. ती साईटच आहे. कर्नाटक बॉर्डर कडची आहे. बुलेटवर आणले पोराने. बुलेटवर आणल्या. बारीक होते लय. हा हा काहीच चौबीत नव्हती. काहीच होती उगाच रोडक होत. त्यामुळे बारीक राहिले. त्यामुळे बारीक राहिले. हो उठ 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 उठ. बैल मानदेशी खिलार आहे. आपल्याकडची स्थानिक जात आहे. किती वर्ष झाले हो या बैलाला? पहिल्याला आता 10-15 वर्ष झाले असतील. 15 झाले हा. कोणीकडची खरेदी? ही बघा हां वाटतं 30 का 32 हजार घेतलेलं. ते मालक आहे का? हे काय असली माझ्या केवढं घेतलं केवढं घेतलं फोन केवढं घेतला. कोरेगावच्या बाजारातनं घेतलेला आहे. बरं. कुठला? किनी. किनी कुठं आलं हे? दुर्गानापाशी कुठं आलं? पुशेगावच्या रोडच्या इकडे हा 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 भांड्याकडे. तिकडचे म्हणजे पायदा शितलीच आहे. आजच आणला होता. आदत मध्ये वासरू. हा बारीक वासरू असताना आणलेलं आहे. किनी गाडीला जपत नव्हती तेव्हा नुकतं सुरुवात केली. किनीची पायदाच आहे. ही गाय कोणाची? निखिल रवींद्र माने. हा एकच आहे. कोणीकडची आहे ही त्यांनी आणली कर्नाटक. आणते ना. वे आणल्या आणल्या फारच होती बिघडली. आता त्यांनी सुधारवली आणली. खराब होती कालवड. म्हणजे बारकी कालवड आणलेली. माझ्या ऊस बघ किती आहे खायला. आता आपण कुणाची बघायला चाललो तो? संदेश माने. हा मग ते हिरो बघ कुठे गेला. विघ्नेश याला कसली आहे का? पाणी आहे का? आहे ना. फुल आहे पवायसारखं आहे का? एक वासरू आणले. तुमच्या गावात वाड्यावर जोर आहे रे. हो वाढीले आहे ना. हा इकडं काय ऊसाचं प्रमाण जास्त ऊसाचं प्रमाण. त्यामुळं दिवसाड म्हणली तर 100-1 पेंड्या गावतात. कारण की आमच्या मागच तोळी राहते नाही हा, का हा. ऊस तोडवाली त्यांच्यामुळं. आता बघ की तुमच्याकडं 20 वाड्याची पिंडी आहे की नाही 4 रुपयाला आहे. हा आमच्याकडे आहे ना ती 8 रुपयाला आहे. होय. हा तिकडे ऊसाचं प्रमाण कमी असेल. हा ऊसाचं कमी आहे. विपुल ड्रायव्हरची दाव ना. हा सोन्या. रहमतपूरचा सोन्या विपुल ड्रायव्हर यांचा. आता सगळ्यात जास्त पैदाशी ह्याच्यात झाले ना. ह्याच्यात चालेल जास्त करून. शर्यतीमुळं जास्त माणसं ह्याच्याकडे चालतात. तुमच्याकडे आणते ना. आणि हो काजळी आहे काय? काजळी ओळव आहे. काजळी खिल्लार मधला ओळव आहे. गब्बर. धीरज हे तुमचा आंबा हो. हे किती वर्ष जुना? तरी 100 वर्ष होऊन गेले असतील आंब्याला.
ह्या आंब्याला हो मोठं झाड आहे. मोठं झाड आहे. 100 काय जास्तच असतील. जास्त झाले असते. आता ती तुम्हाला सांगणारे 100 वर्षाचा इतिहास सांगत असतील, पण हे झाड लय जुनं आहे. लय जुनं आहे. ह्याचा आंबट ठेवा आम्हाला. हो का आता माहितीये ह्याच्या का? मागची ती झाड आहेत पलीकडची बघा, हा, हा. ती उठून गेलेत. अजून हे अजून आपला त्याच्या मागची ह्याच्या मागची नंतर लावलेली आहेत झाड. आपल्याला एक नाही धीरज, जी जुनी आंब्याची झाड आहे ती म्हणजे 100, 200, 300 वर्षाची जुनी, त्यांच्या आंब्याची कोया लावायच्या इथे आणि ती चालतंय की ठेवायच्या इथे, कारण ही पुन्हा नाहीत बघायला हा भेटणार. परत नाही. आता हाही ह्याचं जर पुढं म्हणजे लागून आपण रोपं लावली हा. तयार केली तर पुढच्या पिढीला हा. म्हणजे ह्याचं खायला भेटतील. नाही तर देशी आंबा हा परत नाही नासच होईल. त्याचा देशी रानात जसं टिकणारच आपली नाही. देशी गाय कशी शेवटच्या टप्प्यात आहे, तशी तसं आपली हे जुनी आंब्याचं- झाडं, आंबे म्हणा, फळ म्हणा, जुनी ही राहिली पाहिजे. शेवटच्या टप्प्यात आहे ते, आणि ह्यांना बी जतन करायचं आहे. किंवा आंबा कसा आहे चवीला? चवीला एक नंबर आहे. आहे ना? सुरुवातीला कच्चा आहे तर आंबट, हा पिकल्यावर एकदम गोड. आहे ना? हा कलर लोणच्याला ह्याला सगळ्याला आंबा चालतोय. आहे ना? साईज बारीक, एवढी साईज येते. आणि आहे ना, बघणाऱ्या युट्यूबवर बघतील का नाही, त्यांच्याकडे पण अशी जुनी झाडं असतील आंब्याची, असणार की. तरी त्यांनी बी कोया द्या मला. हा ना. कारण आपण आहे ना, एक अशा लाईनीनं देशी आंबा लावायचा आहेत. 50-50 फुटावर एक एक झाड, की जेणेकरून, आणि प्रत्येक व्हरायटीज म्हणजे समजा रहमतपूर मधलं एक झाड, हा अजून कुठल्या भागातलं असेल ते एक, म्हणजे आपली जी जमीन असेल त्याच्या बांधावणी असली झाडं लावायची आहेत. चालतंय की. त्यासाठी ही जतन करायचं. हो, ही झाडं पुन्हा भेटत नाहीत. हा ना. कारण आपल्या एक 20 वर्षापूर्वी लय झाडं तोडली असल्या मोठी मोठी. हा ना. आपण ठेवलेत. ही एक ठेवलंय, त्या पलीकडे आपलं एक क्षेत्र आहे, तिथे एक जुनं झाड आहे ना, ती एक ठेवलेलं आहे. त्याची पण वेगळी चव असते. वेगळी चव आहे त्याची. त्याच्या बी कोया द्या. त्याची पण वेगळी चव आहे. धीरज, ही गाय कोणती? ही गाय आपण गावातून घेतलेली. घेतली गावात? गावातलीच आहे. गाय गाभण राहत नव्हती मालकाकडे कालवड असताना. हा. आपण घेतली 10,000 रुपयाला. 2 वर्ष त्या गायच्या माग होतो हे. द्या म्हणून. हा. ते देतच नव्हते. शेवटी कटळून गाभण राहिना मालक आला माझ्याकडे देणार आहे. लगेच गेलो हा. आणि गाय घेऊन आलो. किंमत 10 केली. 10,000 रुपये. आणि तुमच्याकडे आल्यावर किती महिन्यात राहिली? एक 8-9 महिन्यानंतर गाभ गेली गाय. मग तुम्हाला बी 8-9 महिने लागले की? हो लागले. पण ते मी हेच केलं नाही. गाभ कशी राहत नाही एवढं. डॉक्टरांना एकच सांगितलेलं, सरकारी डॉक्टरांना, तुम्ही फक्त ट्रीटमेंट करायची, बाकीचं मी बघतो. गाय गाभ केली पाहिजे. कारण ही गाय अशा ठिकाणी होती, शेजारी सरकारी दवाखाना आणि शेजारीच त्यांचं घर गोठा होता. तिथं असून सुद्धा गाय गाभ गेलेली नव्हती. आता त्यांच्याकडे किती व्यथ झालेले? त्यांच्याकडे गाभ पहिल्या येताला आपल्याकडेच गाभ गेली. तिकडे गेलीच ना? गेलीच नाही. आता तिसऱ्यांदा आपल्याकडे गाभ आहे गाय. तिसऱ्यांदा गाभ? हा. पहिल्यांदा कालवड झाली, दुसऱ्यांदा खोंड झाला संकच्या बैलावचा, आणि आता तिसऱ्यांदा गाभ आहे जाडर बाबलाच्या बैलावर. ही आपण 7,000 रुपयाला कालवड असताना घेतलेली कलेडोन मध्ये. म्हणजे आम्ही गेलेलो मित्रांनी करगणीच्या यात्रेला गाडीवर. येताना तिथं ते कलेडोनच्या वर ते MSCBचं ऑफिस आहे का नाही, ते तिथं गैन कालवड चरत होती. ते बाबा एक होते, त्यांना म्हणलं देणार आहे का? देणार आहे म्हणले. तिथंच व्यवहार ठरला. पैसे होते आमच्याकडे, आम्ही तिथं पैसे भागवले. घरी आलो, त्यांच्या कालवड भरली आणि लगेच घेऊन आलो. म्हणजे कुठल्या ओळूचे आहे का आलं का? त्यांनी एकच सांगितलं की माळ्यांच्या बैलाच्या पोटचे. आता कुठला बैल ते बाकीची माहिती नाही काढली. पहिल्या त्याला कालवड आता 4थ्यांदा गाभ गेले गाय आपल्याला. हे 4थ्यांदा गाभ आहे? हो 4थ्यांदा गाभ आहे. ही तिसऱ्यांदा? हा. ही कुडाळवाडीच्या बापू धडच्या बैलावर, मोठ्या बैलावर गाभ आहे. तो जातोय? हा हा. बारकेला बी घेऊन जा. का पुण्याला चालला का आता? वडकीला जा बघायला. वडकीला 3 तारखेला. परत भेटू. हा. पोरं दिवसभर फिरते ते. हा. आता ही वासरं कोणीकडची? हे सांगोल्यात जाऊन आणलेलं आहे, ते हुलजण तिथून आणलेलं आहे मंगळवाडीच्या पुढे. जयंतीला ते पोरं म्हणले तुम्ही सांगा या दोन्ही सरस कुठल्या आहे. मी म्हणलं त्या धीरजला विचारायची किंमत, जे जी जास्त किंमत असेल ना ते चांगला आहे. त्याच्यावर काय नसतं हो, बैल पळल्यावर सगळं आहे ना. हो 10,000चा पण पळू शकते. असं आहे ना. मग हे काय किमती आहे यांच्या? ह्यांच्या काय किमती काय तर
किमती घेतलेल्या सांगायच्या का विकायच्या सांगायच्या? घ्यायचे सांगायचे, विकायला का आपण काही खरेदी हे करायला आलोय? आपल्याला हा खोंड 38,000 रुपयाला आणलाय, हा. तो 55 आणलेला. हा 55 ला आणलाय. मग ती पण मानदेशी आहे आणि ही पण मानदेशीच आहे. इथली आपली स्थानिक जात आहे. या दोन्ही गायी दुधाला जास्त आहेत. हो. ती 3 लिटर दूध देते खोंडाला पाजून. एका टायमिंगला हो. ही गाय खोंडाला पाजून 3 लिटर एका टायमिंगला देते. हो. आणि त्याचा काय म्हणजे अंदाज नाही आपल्याला. हा अंदाज नाही, पण हाय दुधाची. ही आता आणली का? 1 वर्ष झालं आणली होती. हा गावानच राहत नव्हती आणि बैलाकडे न्यायचं मला महत्वाचं झालं नाही. हा ती सिमेंटवरच गावान राहिली आता. हा बरीच सिमेंट भरली. दोनदा बैलाव गाप गेलेले. विपुलचा 2 वेळा भरला होता. हा विपुल ड्रायव्हर. हिला कोण भरलाय मग? तिला सिमेंटच दिलं. मग ही सिमेंटवर गाभण हो. आणि ही पण ही पण आता सिमेंट. मग मोठं काम केलंय की तुम्ही? मोठं काम केलंय, आता मोठं काम आता करायचं. त्या दिवशी बाजी बघितल्यापासून एक निश्चय केलाय. हा बाजीकडेच न्यायच्या दोन्ही आता. आहे ना? हा. बाजी. दुसरीकडे कुठे न्यायचं? मग भाज्या बघितल्यावर बाजाला बघितल्यावर 100% आता बाजीच भरायचं आहे आम्ही दोन्हीला पण. दोन्हीला. थोडासा वेळ गेला तरी चालेल, हा पण तेवढा वेळ काढायचा त्या दिवशी. तेवढा काढायचा जा. हो. बाकीची कामं बाजूला ठेवायची कारण बाजीकडे बघितल्यावर एक असं हे झालं मला त्या दिवशी. आहे ना? हो. बैल असावं तर असा असावा बैल बघण्यासारखा आहे बरं. आणि आपल्या गायला एक खोंड व्हावा असा हा एक असा निश्चय आहे त्या दिवशी बसून. चांगलं काम केलं की नाही ते? 1 नंबर खरोखर. म्हणजे मला मी असं व्हिडिओमध्ये बघितलं होता, होय स्मार्ट शेतकरी ते चॅनल होतं, त्याच्यावर हा व्हिडिओ बघितला होता आणि आम्ही दुसऱ्या दिवशी शिंगणापूरला गेलो होतो. हा. तर त्याला म्हटलं असं गाडगे साहेबांचं असंच आपल्याला हे बघायचं म्हटलं गाय. तर म्हटलं हाय नंबर आपल्याकडे, म्हणून त्यानं फोन लावला. हा फोन लावल्यानंतर आम्ही तिथं आलो. बघितल्यानंतर खरोखर समाधानच वाटलं. आहे ना? मी त्या गाय बघून आणि विशेष बैल बघून सगळं बघण्यासारखं आहे. बघण्यासारखं. आणि धीरजला माहिती आहे, धीरज जो म्हणजे बाजाला वळू केला की ना आपण, हे साधं काम नव्हतं बरं का. तर काय लय कसता काय ना. ते लय मोठं काम आहे. म्हणजे आता दिसताना दिसेल काय जेव्हा बाजा वळू गाय सोडला झाला, पण तो शर्यत क्षेत्रातनं वळू क्षेत्रात आणणं हे मोठं काम होतं. आणि हे कोणाला जमलं नसतं बरं का. तेव्हापासून त्या दिवसापासून सगळे मी कामिया बैल ते तिकोंडीचा राजा सगळे व्हिडिओ मी शोधून काढले. ती बैल कुठली जात कुठली वंशावळ सगळं शोधून काढलं त्या दिवशी. पैदाशी कशा पडतील हो धीरज? आता तुम्ही लहानपणापासून आहात, बाजाच्या पैदाशी कशा पडतील? चांगल्या पडणार. 1 नंबर पैदाशी पडतील बाजाच्या. आहे ना? आणि गायीवर पण डिपेंड राहते ना. आपण म्हणजे जेवढ्या चांगल्या गायी लावल जातीच्या चांगल्या गायी तेवढी पैदास चांगलीच भेटणार. धीरज पण एक गाय आणणार आहेत. आता पहिली कुठली आपल्याकडं नाही ते आम्ही ती घेऊन येणार ते विषयच नाही. आहे ना? हो. ते आमचं ठरलं त्या दिवशी येताना ठरलं. हो. कंपल्सरी तिथं गाय भरायला न्यायची म्हणजे न्यायची. इथून पुढे रहमतपुरात बाजाची पैदास झालेली असावी. आहे ना? हो. बाजाची पैदास आपल्या भागात व्हायलाच पाहिजे म्हणून तर आणलाय त्याला. तुमच्या भागात आमच्या भागापेक्षा तुमच्या भागात पैदास चांगल्या निघणार. चांगले निघाले. गायी चांगल्या आहेत. गायी म्हणजे जातीवंत आहेत त्यामुळे. आता नंतर एक ब्रीडिंग चेंज झालंय. नाहीतर ज्या जुन्या ह्याच्यातल्या गायी आहेत तुमच्या भागात म्हणजे आजोबापासून चालत आलेल्या तिथं पैदास चांगली गावत. चांगल्या गायी आहेत तिथं गावणार. त्यामुळे इथनं पुढे ठरवले काही झालं तरी एक दिवस तेवढा काढायचा म्हणजे काढायचं आणि बाजाकडे न्यायची. म्हणजे हलगर्जीपणा नाही नाही करायचा. नाही तो दिवस त्यांच्यासाठी स्पेशल. वर्षातलं 2 दिवस काढावंच लागणार. आणि दुसरी गोष्ट महत्वाची, आम्ही त्याशी आवर्जून येण्याचं कारण मला त्या दिवशी काम होतं. म्हणजे वैरण बिरण काढायची होती येऊन, पण ह्याला म्हटलं नाही जाऊनच यायचं आता. म्हणजे आता कॉन्टॅक्ट नंबर भेटला आणि सहज आहे जवळ रूटवर म्हणून म्हटलं जाऊयाच. तर महत्वाचं असं झालं की तुमचा व्हिडिओ बघितला होता मी आणि तुमच्या वडिलांची स्टोरी ऐकली होती मी की बाबा गायीमुळे त्यांच्यात कसा बदल झाला. तर मला आमच्याबद्दल असं सांगायचं होतं मला की थोरला मुलगा स्कॉलरशिपला बसला होता 8वीला आणि गाय व्याली होती पलीकडची गाय व्याली होती आणि ते दूध घरात चालू होतं.
तर जोपर्यंत दूध चालू होतं तोपर्यंत म्हणजे माझं निरीक्षण चालू होतं की बाबा पोरं कशी काय करते ती. आता गायचं दूध पाजतोय म्हणून असं काही डोक्यात नव्हतं माझ्या. पण 6 महिन्यापर्यंत पोरांना दूध मी पाजल्यानंतर जी पोरांची ऍक्टिव्हिटी होती त्याच्यानंतर पुन्हा 6 महिन्यात दूध बंद झाल्यानंतर म्हशीच चालू केल्यानंतर त्यांच्यातला काय बदल झाला, बराच बदल झाला. बरं डिम झाली अशी डिम झाली. हा त्याच्यानंतर परत मला लक्षात आलं 1 वर्षानं आणि ते पोरग स्कॉलरशिपला 2 मार्कासाठी गेलं म्हणून धाकट्या पोराला मी स्पेशल माझ्या गायचं होतं तोपर्यंत पाजलं, ते पाजलं. नंतर दुसऱ्या गायचं जाऊन आणलं मी आणि ते पाजलं दूध त्याला 8वीला. ते पोरग स्कॉलरशिपलाही बसलं, येणं नसलं पण बसलं. 8वीला चांगल्या मार्कानं पास झालं. आता 9वीला आहे पोरग. ते पोरग आता गेलं. कसं वाटतंय? म्हणजे दुधाचा एवढा फरक आहे 100%. आणि हे स्वतःचा अनुभव आहे तुमचा. आणि त्याच्यानंतर मी खोंड बघितलं, ह्याला खोंड दिला होता मी. ते खोंड मी असं काय करायचं, 2 साडातलं पहिलं दूध सुरुवातीला पाजत होतं. सुरुवातीला 2 साडातलं पाजत होतं, 2 साडातलं काढत होतं. तर 2 साडातलं पाजताना ज्यावेळेस ती खोंड होता आणि त्याच्यानंतर कमी कमी करत आणलं तरी तो खोंड तसाच होता. काही खात नव्हता वैरण, अजून काही खात नव्हता. मग नुसत्या दुधावर जर तेवढा खोंड तयार होत असेल तर आपला खोंड तयार कसा होईल? मग लय म्हणजे ह्याच्या दुधात आहे ना लय ताकद आहे, गोमूत्रात ताकद आहे. गोमूत्र जर ह्याचे वडील आणि मी 1.25 वर्ष गोमूत्र सकाळचं उठलेलं. फक्त ते आमचं एक त्यांचं मत होतं ह्याच्या वडिलांचं असं की गाय ती एकतर गाभण नसावी किंवा व्यालेली नसावी. तर त्यासाठी आम्ही ती कालवड आणली होती. त्या कालवडीचं गोमूत्र आम्ही ते 8 पदर करून त्यात ते गाळून ते आम्ही पित होतो दररोज सकाळी. डेली सर्व्हिस आमची ती. आता तुम्हाला सांगतो जे गोमूत्र पितात का नाही त्यांना पोटाचा कोणताही आजार होणारच नाही, काहीच त्रास नव्हता. काहीच ह्याच्या वडिलांना त्रास व्हायचा, पोट सापत नव्हतं असं होतं. पण आम्ही जोपर्यंत घेतलं तोपर्यंत कसली कधी त्यांनी गोळी खाल्ली नाही. पोट साफच होणार गोमूत्राने. म्हणजे अन्न नलिकेचं जेवढं आजार आहे गायच्या गोमूत्रानं क्लिअरच होणार गायच्या. आणि त्याला सुद्धा एक दुसरा हे आहे की तुम्ही गाय आत गोठ्यात बांधली आणि दिवसभर गोठ्यातच आहे नाही ते गोमूत्र प्यालाय चरायला जाणारे पाहिजे. चरा म्हणजे उन्हात ऊन त्याच्यात किमान आपल्याला चारायला नेऊ शकत. आमच्याकडे चारायला क्षेत्र नाही पण त्याच्या ह्याच्यावर किमान सूर्यकिरण पडली पाहिजे, पडलंच पाहिजे. उन्हाची ताकद आलीच पाहिजे. ऊन त्यात अंगात त्याच्या मुरलं पाहिजे तेव्हा ते त्याचं ते हे होतं. दूध पण त्याच म्हणजे गोठ्यातल्या बांधलेल्या देशी गाईचं दूध नाही, उन्हात फिरली पाहिजे, ऊन ती मुरलं त्याच्यात ही गेलं पाहिजे तेव्हा ती दुधात पण गुणधर्म त्याचं हे होते. गवत हे खाल्लं पाहिजे. खाणं काय चारा कुठला पण खाल्ला चालतोय, फक्त महत्वाचं उन्हात आहे, उन्हात पाहिजे. आणि हे वशिंड फक्त म्हणजे आपल्या देशी गायला बाकी कोणाला नाही. बरेच जण मला म्हणत होते गिर देतो, साहिवाल देतो, पण मला ते कधीही त्यात इंटरेस्ट वाटला नाही. प्युअर पाळायची तर देशी खिलारच, स्थानिकच पाळायची. तिनं लिटरभर दूध देऊ दे, अर्धा लिटर देऊ दे, पण ती देशीच पाळायची. बरेच जण म्हणते ती परवडत नाही. मला ते दुधाचा अनुभव आहे तेव्हापासून मी सांगितलं की बाबा मला परवडते. मी माझ्या ह्याच्यासाठी पाळलेली. ती पेंडिंग आहे ती दुधाला. आता वेळेच्या अगोदर गाय तर आता माझ्या 4-5 जण मागे लागले दुधासाठी. हो 100 रुपये लिटरनं दूध घेतो. पण जे आपल्याला घरी लागून. आता तुम्ही मला सांगा की आता बघा ह्यांच्याकडे म्हणजे गिराईक बुकिंग आहे ते दुधासाठी. आता ते तुम्ही सांगताय की 3 लिटर दूध म्हणजे वासरू पिऊन 3 लिटर, खोंड पिऊन 3 लिटर एका टायमिंगला, 2 टायमिंगचं 6 लिटर, म्हणजे 600 रुपयाचं दूध झालं की तुमची जर्सी गाय सुद्धा 600 रुपये देत नाही तुम्हाला. नाही देत. जर्सीला मेंटेनन्स लय, बाकीचं मेंटेनन्स नाही. एकदा त्याला काय मी मिनरल काय चारत नाही, काय नाही, फक्त गुळ असतो माझा कधीतरी. म्हणजे तुम्ही ऐक नाही 600 रुपये मधलं 50 रुपये जर रत्तीवाला द्यायचा, 550 खिशातच घालायचं. वर्षातनं 2 वेळा लसीकरण आणि 2 वेळा फक्त ह्याचं वॅक्सिन, लसीकरण हे वॅक्सिन आणि जनताचा डोस, एवढं 2. त्याचं बाकी ह्याच्या व्यतिरिक्त काहीच अर्थ काही नाही. देशी गाय सुद्धा फायद्यात आहे त्या, फायद्यातच आहे त्या. हायत्या म्हणजे ते फक्त कळ नाही लोकांना. 4 होत्या 4 होत्या पण ते जरा जमलिंग व्हायला लागलं म्हणून त्या 3 देऊन टाकल्या आणि परत ते कसं तरी व्हायला लागलं मला म्हणून परत ही आणली. म्हणजे 4 होत्या त्यातली एक ठेवली आणि 3 देऊन टाकल्या, परत ही आणली. मग पुन्हा 2 केल्या. हो ह्याच्या जोडीला पाहिजे म्हणून. आणि ह्याच्या आपल्याला काय संबंध नाही की खोंडच व्हावा. मला कालवड झाली तरी आनंद आहे, खोंड झाला तरी आनंद आहे. फक्त खोंड व्हावा तर बाजाची पैदास व्हावी एवढाच आपला एक हे आहे ना, निश्चय.
तसं झालं पाहिजे. बाजासारखा एक खोंड आपल्यात झाला पाहिजे. झाला पाहिजे. मजबूतच पाहिजे सोना. ह्या गायचं वेत आता 7वं आहे, पण आता सोडले ना तुम्ही म्हणणारच नाही तुम्ही ह्या 7 येताची गाय झाली असेल. हा उड्यात मारणार अजून फ्रेश तर पहिला रोग आहे गत अगदी. गाय शिवाय शोभा नाही. नाही दावण अपुरी ती. अपुऱ्या तिकडे तुमच्या गोट्यात किती बांधले ते 50 असले तर नाही. 2 बघितले तर सगळे माझा 22 जनावरांचा गोठा होता 2020 मध्ये. सगळे आजारी पडली होती सगळी. टोटल 1.5 महिना डॉक्टर चालू होते. 1.5 महिना कंटिन्यू दररोज डॉक्टरांची ट्रिप चालू म्हणजे चालू. त्यात ही गाय एकमेव ही गाय होती तेवढी. हिला कसलीही गोळी नाही काय नाही काय नाही. पुरा गोठा आजारी होता, फक्त ही एवढीच राहिली होती गाय. बाकी सगळी जनावर मी विकली. हा म्हणजे अशीच, कारण ती ट्रीटमेंट एवढी झाली होती की डॉक्टरांनी सांगितलं हे आता जनावर गाभण राहण्याच्या लायकीची राहिली नाही, ह्यांचा बाजार करा. हा सगळी विकून टाकली. ती पुढे एक एवढी राहिली होती. एवढीच राहिली. त्याच्यानंतर ही परत गोळा केली. तसले ह्याच्यातनं पण म्हणजे आजारी नाही पडली. हो हे पण खासियत आहे आपल्या जनावरांची.